उज्जैनप्रमाणे पंढरपूरमध्ये सुद्धा कॉरिडॉर उभा होणार, 3 महिन्यात काम सुरू करणार. देवेंद्र फडणवीस. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या उज्जैन काशी विश्वेश्वराच्या धर्तीवर पंढरपूर कॉरिडॉरला येत्या 3 महिन्यामध्ये कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. त्यानंतर विभागीय आयुक्त, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांनी तयार केलेला आराखडा पाहिला. त्यानंतर त्यांच्या आराखड्याला हिरवा कंदील दाखवलेला आहे. आणि आत्तापर्यंत कोणतेही प्रकल्पग्रस्तांना मोबदला दिला नाही, त्यापेक्षा जास्त मोबदला पंढरपूरमधल्या कॉरिडॉर बाधितांना देण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. आणि यासाठी काही व्यावसायिक मालमत्ता घरं ताब्यात घ्यावी लागणार आहेत आणि त्या लोकांचे सुद्धा योग्य पद्धतीनं पुनर्वसन केलं जाईल. त्यांना चांगला मोबदला दिला जाईल. आषाढीपूर्वी काही कामं सुरू होतील आणि आषाढीच्या नंतर यातली काही कामं सुरू होतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्यावरून मुख्यमंत्री यांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये वाद करण्याची गरज नाही. धनगर आणि मराठा असा वाद करणे योग्य नाही. संभाजीराजे जर म्हणत असतील तर मी त्यांना वेळ देत नाही तर ते चुकीचं आहे असं सांगत मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संभाजीराजेंशी मी फोनवर बोलतो, प्रत्यक्ष भेटत असतो असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. असं आहे की पंढरपूरमध्ये मागच्या काळामध्ये आपण मंदिराचं काम चालू केलं होतं. आज मी ते जाऊन बघितलेलं आहे. अतिशय समाधानकारक काम चाललेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीनं रेस्टोरेशन झालेलं आहे. जुनं स्वरूप आपण बऱ्यापैकी रिस्टोर केलं आहे. त्यातलं जास्तीत जास्त काम या आषाढीच्या आधी आपण पूर्ण करू शकू असं वाटतंय. काही काम मात्र आषाढीनंतर देखील होईल. याच्या व्यतिरिक्त कॉरिडॉरचं काम जे आपल्याला करायचं आहे त्याचा एक ब्रॉड आराखडा आपण तयार केलेला आहे. त्यामध्ये आपला प्रयत्न असा आहे की काही प्रॉपर्टीज आपल्याला ॲक्वायर कराव्या लागतील, पण त्या लोकांना कुठल्याही परिस्थितीत विस्थापित न करता अतिशय चांगलं कम्पेन्सेशन द्यायचं. ज्यांची दुकानं आहेत त्यांना दुकानं द्यायची आणि कम्पेन्सेशन द्यायचं. घराच्या लोकांनाही अतिशय चांगलं कम्पेन्सेशन द्यायचं. मी असं म्हणेन की आत्तापर्यंत कुठल्याही प्रोजेक्टमध्ये मिळालं नाही असं कम्पेन्सेशन या ठिकाणी आम्ही देणार आहोत आणि लोकांना विश्वासात घेऊन हे करणार आहोत. त्या संदर्भात जिल्हा प्रशासनाने एक चांगला आराखडा तयार केलेला आहे. मी त्यांना गो अहेड दिलेला आहे. मी त्यांना सांगितलं आहे की आता लोकप्रतिनिधी आणि जे काही त्या भागातले लोक आहेत यांच्याशी या आराखड्यावर चर्चा करा. त्यांना समजावून सांगा आराखडा काय आहे, त्यांना समजावून सांगा आपण काय देणार आहोत आणि त्यानंतर लगेच आपण ॲक्विजिशनचं काम जे आहे ते सुरू करू. त्यामुळे कुठेही लपालपी न करता लोकांना विश्वासात घेऊन हे काम लवकर सुरू करायचं. आम्हाला पुढच्या 3 महिन्यात आम्हाला ॲक्विजिशनचं काम सुरू करायचं. बघा असं आहे की हे तर पक्का आहे की त्या ठिकाणी सुपारी घेऊन ही सगळी कामं चाललेली आहेत, पण त्याच्यावर मी स्वतंत्रपणे बोलेन. आज जर आपण पंढरपूरचा विषय असेल तर बोलू. बघा पहिली गोष्ट अशी आहे की या संदर्भात सगळ्यांशी चर्चा करावी लागेल, कारण शेवटी त्याच्याकरता पैसे होळकरांनी दिलेले आहेत आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात समाजाचा रोष देखील आहे की असं कसं तुम्ही डायरेक्ट काढून टाकणार. इतके वर्ष झाले आहेत त्या ठिकाणी ती काही जे काही तो वाघ्याचा पुतळा समाधी जे काय म्हणाल ते आहे. त्यामुळे याच्यात सगळ्यांची चर्चा करून वाद न करता मार्ग निघू शकतो. प्रत्येक गोष्टीत वाद केलाच पाहिजे असं आहे का? त्यामुळे काही वाद करण्याचं कारण नाही. सगळ्यांनी बसून मार्ग काढावा. उगाच 2 समाज एकमेकासमोर उभे झालेले दिसतात. इकडे धनगर समाज वेगळा आणि इकडे मराठा समाज वेगळा, असं काही नाही. सगळे समाज एकमेकासोबतचे समाज आहेत. त्यामुळे या बाबतीत वाद करणं हे अतिशय अयोग्य आहे. बसून मार्ग काढला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.